एकदा हँड रेस करता का क्विकली? दोनच जण आहे तुम्ही. ओके, समाधानने केला क्विकली. यस. ओके. त्या मोबाईलवरती बरं का? ओके, सो आपण एक व्ह्यू डिक्लेअर करणार आहोत, ज्यामध्ये रिक्वेस्ट सोबत एक आर्टिकल आय डी आपण स्कॅन करणार आहोत. सो काय बेसिकली ते आपण एकदा बघूया. त्या अगोदर ॲज युजल आपल्याला सर्व्हर रन करावं लागेल. सो पायथॉन मॅनेज सर्व्हर क्लिक करतो. सर्व्हर रन झालेला आहे. ऑब्लिक देऊन इथे असं काहीतरी लिहिणार, लेट्स से आर्टिकल, आणि ऑब्लिक एक नंबर लिहिला जाईल. सो तो मे बी 4, 5, 6 असेल किंवा कुठलाही एखादा नंबर असेल. आणि स्पेशली त्या नंबरचा आर्टिकल आपल्याला डेटाबेसमधून किंवा इतर कोणती वे असेल तिथून आपल्याला तो फेच करायचा असतो. ही आता पुढची गोष्ट झाली. परंतु सध्या आपण ही URL स्कॅन करून त्याला बरोबर बाय फॉरवर्ड करणार, की आर्टिकल लिहिलं, देन आफ्टर 4, 5, 6ला आपण आता रीड करण्याचा प्रयत्न करणार. ओके, सो हा एक व्ह्यू आपण इथे बनवूया. लेट्स गेट इन टू व्ह्यू इन टू. काल आपण हॅलोसाठी केलं होतं, आज आपण आर्टिकलसाठी करूया. डिफाईन व्ह्यू आर्टिकल. रिक्वेस्ट आल्यानंतरच काम करेल ऑफकोर्स. देन आर्टिकल आय डी, जी काही आर्टिकलच्या नंबर आर्टिकलच्या पुढचा नंबर असेल ते पॅरामीटर्समध्ये, लाईक आर्टिकलच्या पुढे 4, 5, 6 किंवा व्हॉट एव्हर, तर याला आपण एका स्पेसिफिक व्हेरिएबल नेममध्ये क्लासिफाय करणार. सो साधारण त्याला हे नाव आपण द्यायचं ठरवलं, आर्टिकल आय डी. ह्या आर्टिकल आय डीचा यूज करून आपण एक टेक्स्ट स्ट्रिंग तयार करत आहोत. ही ते आहे टेक्स्ट स्ट्रिंग डिस्प्लेइंग आर्टिकल नंबर. आणि आपण एक रेजेक्स मेथडने हे यूज केलेलं आहे. परंतु आता हे रजिस्टर एक्सपेरिमेंट्स ही मेथड यूज करायचं आता काही गरज नाही सध्या, कारण आपण डिरेक्ट कॉनकॅटनेट करू शकतो. सो इथे प्लस लिहा, आर्टिकल आय डीला कॉपी करा आणि पेस्ट करून द्या. ॲज युजल आपण खूप वेळेस हे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, कॉनकॅटनेट केल्यात स्ट्रिंग्स. सो ही एक स्ट्रिंग आणि याला कॉनकॅटनेट केलं आर्टिकल आय डीने. त्यानंतर रिस्पॉन्समध्ये हा पूर्ण टेक्स्ट स्ट्रिंग आपण पाठवून दिली. राईट. सो हे झालं आपला व्ह्यू. परंतु URL आपल्याला डिफाईन करावी लागेल. सो फॉर दॅट आपल्याला जावं लागेल URL. इथे आहे URLs. आपल्या फंक्शनचं नाव लक्षात ठेवा, इट इज व्ह्यू आर्टिकल. तर इथे URLsमध्ये जातो, Ctrl+C, Ctrl+V, इथे लिहितो आर्टिकल, आर्टिकल, ARTICLE. हे झालं रेग्युलर आर्टिकल. ओके. परंतु हां, अजून एक आर्टिकल हे झालं लिंक. परंतु त्याच्या वेळेस तुम्हाला दाखवायचं काय, व्ह्यूजमधलं एक मॉड्यूल, आणि त्या मॉड्यूलचं नाव असेल व्ह्यू आर्टिकल. आत्ता ठरल्याप्रमाणे आपल्याला लिंकमधला हा पुढचा हिस्सा सुद्धा कॅप्चर करायचा आहे, आणि तो कुठलाही असू शकतो. जसं सध्या आपण हे प्रीडिफाईंड आहोत की कोणीतरी येईल आणि आर्टिकल हीच सबस्ट्रिंग कॅप्चर करणार, पण याच्या पुढची जी काही स्ट्रिंग असेल ती काही फिक्स नाही आहे. आर्टिकलचा नंबर काहीही असू शकतो. मग अशा वेळेस त्याला कसं हँडल करायचं, त्यासाठी त्यांनी एक एस्केप सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला, आणि तो अशा पद्धतीने असणार. ब्रॅकेटमध्ये बॅकस्लॅश देऊन D फॉर डेसिमल किंवा कोणती एक काय म्हणू आपण सबस्ट्रिंग आपण पुट करणार इथे. हो, ब्रॅकेट बॅकस्लॅश D आणि प्लस. ओके.
तो प्लसचा काय अर्थ आहे 1-2 मिनिटात कळेल आपल्याला, किंवा सांगून देतो लगेच. प्लस इन द सेन्स पुढची कितीही मोठी स्ट्रिंग असेल तर चालेल. त्याला लिमिट नाही थोडक्यात. ठीक आहे. सो एनी हाऊ. ती 4 अंकी असू शकते, 5 अंकी असू शकते, 10 अंकी असू शकते, एनिवे. आणि त्याच्या पुढेही तुम्हाला एक बॅकस्लॅश देणं गरजेचं आहे. करूयात आपण. इथे लिहितो ऑब्लिक एंटर आणि तुम्हाला दाखवलं डिस्प्ले आर्टिकल नंबर 456. इथे काहीतरी वेगळं लिहितो आता. सो अशा रीतीने आपण एक पॅरामीटर पास केला, न्यूमरिक पॅरामीटर, आणि तो पॅरामीटर ॲज अ स्ट्रिंगच वर्क करतोय आफ्टर ऑल, बट स्टील इट इज वर्किंग. आणि बेसिकली काल आपण बघितलं की एका न्यूजपेपरचे जे न्यूज असतील त्या अशा डिवाइड केलेल्या असतात इयरली. तर मग इथे इयर दिला जाईल साधारण 2010. त्याच्या पुढे एखादा महिना दिलेला असेल, जसं की फर्स्ट म्हणजे जानेवारी, आणि मग त्यानुसार तो दाखवेल. तर बघा 2020ची आपल्याला न्यूज पाहिजे आणि त्यातल्या 9व्या महिन्याची किंवा 8व्या महिन्याची, 9th, त्या दिवशी 9ला स्टार्ट झाला आहे. सो 2020 आणि ऑब्लिक देऊन आपण 9 असं लिहिलेलं आहे. सो हा जो काही 9th मंथ आहे ना, त्याचा इथे कुठेच रेफरन्स नाही आला बघा. त्याने 2020ला 20 दाखवून दिलं. पुढच्या ऑब्लिक नंतर काय असेल ते असेल, मला काही घेणे असं म्हणून त्याने 9ला इग्नोर केला. ओके. आपल्याला पुढचा सुद्धा पार्ट कॅप्चर करायचा. कसं करणार? तर इथे मल्टिपल पॅरामीटरसाठी पुन्हा एकदा सेम तेच करा. हा पहिला पॅरामीटर, हा दुसरा पॅरामीटर. जो पहिला पॅरामीटर आहे तो आपण इयर म्हणून कन्सिडर करू आणि दुसरा पॅरामीटर मंथ म्हणून कन्सिडर करू. तो हे दोन्ही पॅरामीटर पास होतील, व्ह्यू आर्टिकल्समध्ये जातील. व्ह्यूजमध्ये जाऊयात, व्ह्यू आर्टिकल्समध्ये जाऊयात. आर्टिकल आय डी ऐवजी इथे लिहूयात आपण इयर, कॉमा देऊन नंतर लिहूयात आपण मंथ. डिस्प्लेइंग आर्टिकल इथे लिहूयात फॉर इयर आणि त्याच्या पुढे इयर. प्लस देऊ, डबल कोट, स्लॅश एन. इथे स्लॅश एन चालणार नाही. त्याचं कारण असं आहे की HTML मध्ये स्लॅश एनला काहीच अर्थ नाहीये. त्याऐवजी आपण देणार BR आणि इथे लिहिणार मंथ कोलन प्लस आणि पुढे लिहिणार आपण मंथ. सेव्ह करतो आणि इथे मंथ एंटर. त्यांनी दाखवलं डिस्प्लेइंग आर्टिकल फॉर इयर 2020, इथून कॅप्चर केलं आणि 9 मंथ दिस इज 9. सो मल्टिपल पॅरामीटर आपण पास केले. पण पॉइंट असा आहे इथे किती मोठा अंक येतोय. मग आता साधारण 9 आहे, ठीक होतं, पण जर 99 टाईप केलं तर काय कधी दाखवून दिल त्याने? तर असं 99चा मंथच नसतो. 2020 इथेही तो काही पण टाकेल, जसं एखादा फोन नंबर टाकून देईल त्याचा. तो इथे काही वर्ष नाहीये. मग आपल्याला काय हवंय का इथे फक्त 4च अंकी पॅरामीटर पास झाला पाहिजे. मग आता तो भले 2999 असो, 9999, पण तो 4 अंकीच पास झाला पाहिजे. ती लिमिट आपल्याला सेट करायची. कशी करणार? तो जे प्लस लिहिलं होतं त्याच्या जागी आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये एक अंक लिहिणार आणि तो अंक इथे दिलेला आहे, जसं आपण इथे बघूया. लेट्स गेट इनटू URL अगेन. इथे जे डी प्लस होतं त्याच्याऐवजी आपण लिहिणार कर्ली ब्रॅकेटमध्ये दिस डिफाईन आणि ओके. स्टार्टिंगला आपण इयर घेणार, सो त्या अनुषंगाने आपण इथे 4 लिहूया आणि नंतर आपण मंथ घेणार. सो मॅक्सिमम 2 नंबर्स इथे अलाउड असतील. डी कर्ली ब्रॅकेट 4, डी कर्ली ब्रॅकेट 2, कंट्रोल यस. डिस्प्लेइंग आर्टिकल फॉर इयर 2040 आणि इथे 12. ओके. एक्स्ट्रा नंबर एंटर करूयात आपण. तो एरर दाखवणार. तो म्हणतोय की यार असं काही नाहीये. जर तुम्ही आर्टिकल लिहिशाल
4 अंकी नंबर देशाल, ऑब्लिक देऊन पुन्हा 2 अंकी नंबर देशाल, तरच ती लिंक क्वालिफाईड लिंक असेल. बाकी तुम्ही जर एक्स्ट्रा काही केलं असेल तर ती अनक्वालिफाय होऊन जाते. ही पण आता डिस्क्वालिफाय झाली. 2020 क्वालिफाय. इथे एक अंक टाकू फक्त आता. ती पण डिस्क्वालिफाय झाली कारण आपण स्पेशली काय सांगितलं की तू 2च अंकी टाकायचे व्हॉट एव्हर. अशा वेळेस आहे ना इथे 0-1 टाकलं जातं. मंथ जर 1 असेल तर मग 0-1. सो इथपर्यंत कळालं असेल तर एकदा हँड रेज करता का क्विकली? येस, समाधान इज देअर. कविता इज देअर. ठीक आहे. तर यात अजून एक प्रॉब्लेम छोटासा असा आहे की एखादा एवढा अवेअर नाहीये की महिना आधी टाकायचा की इयर आधी टाकायचा. त्याने चुकून 0-1 आधी टाकलं, 2020 नंतर टाकलं. तो क्वाईट कन्फ्युजिंग फॉर हिम की अरे यार हे दाखवायला तर पाहिजे होतं. आता इथे पेज नॉट फाउंड एरर पायथॉन पास करतोय, त्यामुळे तुम्हाला कदाचित कळेलही की इथे 4 अंकी काहीतरी हवं आहे आणि इथे 2 अंकी हवं आहे. परंतु याला शफलिंग मध्ये आपल्याला ऑन ठेवायचं. इन केस जर उलटपालट झालं तो आपल्याला अलाव करायचं आहे. मग इथे आपण एक ॲडिशनल 2 गोष्टी देणार. क्वेश्चन मार्क पी. जे क्वेश्चन मार्क पी दिले दे ऑल आर इंटरचेंजेबल. ओके. सो व्हर्जनला सपोर्ट नाही होते त्याला. ठीक आहे. सो तुमच्या काय म्हणू आपण त्याच्यामध्ये सपोर्ट करून बघा तुम्ही एकदा. सो दिस इज सपोर्टेबल. हा क्वेश्चन मार्क पी. याने होईल का की तुम्ही इन केस इथे रिव्हर्स जरी केली हिस्ट्री तरी तो शो ऑफ करून देईल. ओके. सो नो इश्यू ॲट ऑल. फॉर नाऊ आपण शिस्तीत नुसतं एवढंच एंटर करणार. येस. रेडी विथ month of this. So this is all about sending parameters to the view. ठीक आहे. याच्यानंतरचं महत्वाचं फंक्शन आहे रेंडर फंक्शन. हेही आपण काल बघितलं होतं बऱ्यापैकी. आज थोडंसं डिटेल याचं इथे ॲड केलेलं आहे. रेंडर फंक्शन पहिल्यांदा रिक्वेस्ट हा ऑब्जेक्ट ॲक्सेप्ट करेल. तो ही जस्ट इनिशियल रिक्वेस्ट असेल जी की आपण ऑलमोस्ट सगळीकडेच घेतो आहोत. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला टेम्पलेटचा पाथ प्रोव्हाइड करावा लागेल. ओके. तो काल आपण एक मॉडेल बघितलं होतं. ज्यामध्ये मॉडेल, व्ह्यू आणि टेम्पलेट. सो जे काही तुम्हाला दिसणार आहे युजरला सो ते काही गोष्टींचं कॉम्बिनेशन असणार आहे. ठीक आहे. तर एक मॉडेल असेल. या चित्रामध्ये तुम्ही थोडंसं अजून ऑब्झर्व करा. इथे एक जे आयकॉन दिलेलं आहे ते डेटाबेसचा आयकॉन आहे बेसिकली. आणि एक परफेक्ट असं मॉडेलचा आयकॉन आहे. म्हणजे नुसता डेटाबेसच नाही, डेटाबेसमध्ये इतरही काही स्पेसिफिकेशन्स असतील. टेम्पलेटच्या तिथे HTMLचा आयकॉन आहे. टेम्पलेटच्या तिथे HTMLचा आयकॉन आहे. सो बेसिकली टेम्पलेट हे HTML मध्ये कोड केलेला असेल किंवा CSS मध्ये कोड केलेला असेल. ओके. आणि व्ह्यू मध्ये पायथॉन दिलेला आहे. सो व्ह्यू बेसिकली पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. हे तिघांचं कॉम्बिनेशन केलं जाईल. एक व्ह्यू बनवला जाईल अँड देन तो व्ह्यू विशिष्ट URL कडे सुपूर्द केला जाईल आणि त्या URL थ्रू Django फ्रेमवर्क त्याला कन्वर्ट करेल आणि युजरला प्रोव्हाइड करेल. सो इथे जे काही टेम्पलेट आपण बघितलं होतं त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी जी मेथड यूज होणार त्याला म्हणायचे रेंडर. आणि जी रेंडर मेथड येते ती शॉर्टकट्स मधून येते. सो Djangoचं एक शॉर्टकट नावाचं मॉड्यूल आहे. Where is that?
जे की डिफॉल्ट इम्पोर्ट केलेला असणार आहे. ठीक आहे. तर Django शॉर्टकट्स इम्पोर्ट रेंडर. सो हे फंक्शन किंवा याच्या निगडीत आज आपल्याला स्टडी करायचा आहे. सो काल केला होता आपण, स्टील आज आपण थोडंसं त्याला ॲडव्हान्समध्ये घेऊन जाऊया. तर दिलेलं पण आहे थोडंसं. लेट्स स्टडी सेम थिंग. आपण एक मेथड किंवा व्ह्यू बनवलेला आहे वेब नावाचा. दरवेळेस आपण रिटर्नमध्ये HTTP रिस्पॉन्स सेंड करतो. इन्स्टेड ऑफ HTTP रिस्पॉन्स ह्यावेळेस आपण रेंडर करून एक टेम्पलेट पाठवणार. ठीक आहे. सो रिटर्न व्हॉट वी आर रिटर्निंग. ओके. सो फंक्शन रेंडर, देन रिक्वेस्ट ऑब्जेक्ट ॲज युजल. आणि काय रेंडर करून पाठवायचं आहे, तर डॉट डॉट ऑब्लिक इन द सेन्स आपला जे काही सध्या व्ह्यू आहे तो टू फोल्डरमध्ये. तर एक फोल्डर मागे येण्यासाठी आपण इथे डबल डॉट दिलेला आहे, जेणेकरून तो बॅक फोल्डरमध्ये येतो. बॅक फोल्डरमध्ये टेम्पलेट नावाचं फोल्डर ऑलरेडी रेडी आहे, जे की आपण बनवलं होतं काल. टेम्पलेट नावाचं फोल्डर आणि त्यामध्ये एक हॅलो नावाची फाईल आहे. ओके. तो आज आपण पुन्हा एकदा फ्रेश सगळं काही बनवूया. DEF फंक्शनला नाव एंटर करूयात आपण. त्यानुसार एंटर करू. हे दिलेलं नाही ते. दिलेलं नाही दिसेल. आजच्यासाठी आपण न्यू ही कीवर्ड आहे. काय नाव द्यायचं. नाव दिलेलं आहे पाय न्यूज. असं नसतं पण स्टील, कारण न्यू पण चालत नाही. सो आपण पाय न्यूज असं काहीतरी केलं. पॅकेट बेस्ट सामान काही नाही. एंटर रेंडर पॅकेट. रेंडरमध्ये आता सॉरी मला रिटर्न द्यावा लागला आपल्याला. रिटर्न रेंडर. रेंडरमध्ये आपल्याला रिक्वेस्ट ऑब्जेक्ट असायला त्याचा पुट करावा लागेल. रिक्वेस्ट इज दॅर. ती पाठवली जाईल एका विशिष्ट HTML कडे. आणि तिथे एक नवीन टेम्पलेट आपण बनवूयात, ज्याला नाव दिलं आपण news.html. ठीक आहे. सो news.html बनवूयात आता. त्या टेम्पलेट्समध्ये राईट क्लिक न्यू आणि इथे HTML फाईल आपण बनवणार. याला नाव देणार आपण news.html. इथे न्यूज आलेली आहे. न्यूज आणि बॉडीमध्ये आपण काही गोष्टी ॲड करू. गेट इन टू बुटस्ट्रॅप. सापडतं का बघू तिथे. Mobile net is getting slow down. ओके. सो न्यूजला काही मजा नाही याच्यात.
सो कार्डच घेऊया पुन्हा एकदा. हे दुसरं काही कंटेंट आहे. Layout some customize as is there. So let's see accordion मध्ये काय आहे. So, असं काहीतरी असणार आहे. For that, let's copy this. इथे येऊयात, पेस्ट करूयात. And then the link काल केली होती आपण, ड्यू टू सम प्रॉब्लेम काल झाली नव्हती. S. ओके, सो एक सिंपल HTML आपण रेडी केलेला आहे. सिंपल इन द सेन्स कॉपी पेस्ट केला आपण, त्याच्यामुळे सिंपल आहे. तो न्यूज डॉट HTML मध्ये आपल्याला काही कंपोनंट्स इथे div टॅगमध्ये दिसतो आहे. जस्ट आहे तो. इथे येऊयात आपण आणि py URL दिली नाही आपण अजून. ठीक आहे, इथे येणार, जस्ट URLs मध्ये येतो आता. कॉपी पेस्ट रिटर्न न्यूज. बाकीचा सगळा मसाला कट करतो. व्ह्यूज मध्ये आता व्ह्यू आहे, ज्याचं नाव आहे दिस. ओके, फाईंड आता सेव्ह करतो आणि ते रन करतो. न्यूज. तो आपल्याला असा काही मजकूर दिसतो आहे. तो साधारण 3 आयटम्स आहेत. तो वेल फॉर अस. CSS जरी नाही दिसली तरी बटन्स आपल्याकडे आलेत आणि थोडाफार मजकूर आलेला आहे. आपण याचा यूज करून भरपूर खेळू शकतो. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की स्टॅटिक लिंक्स आणि डायनॅमिक लिंक्स कशा मॅनेज करायच्या. ओके, सो फॉर नाव आपण जस्ट आहे त्या व्ह्यूवर पुढे सरकूयात. यामध्ये आपल्याला आता काही गोष्टी पास करायच्या आहेत. ओके, आणि त्या पास करण्याच्या अगोदर व्हेरी फर्स्ट आपण काय पास करणार आहोत. आपण पास करणार आहोत एक डिक्शनरी ऑब्जेक्ट. आता कसं पास करायचं ते बघू. बिफोर दॅट जे काही टेम्पलेट्स असतील ना, त्याची एक स्पेसिफिक लँग्वेज असते. ओके, आणि त्या लँग्वेजनुसार ते वर्क करतात. त्या लँग्वेजला जनरली त्यांनी एक नाव ठरवून दिलं की डिजँगो टेम्पलेट लँग्वेज. आणि त्याचे काही थोडेफार रूल्स आहेत. ऑलमोस्ट पायथॉन सारखंच दिसतो तो, बट काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला फक्त लक्षात ठेवाव्या लागतील. जसं की व्हेरिएबल प्रिंट करायचं आहे आपल्याला, तर 2 कर्ली ब्रॅकेट जायचे आणि शेवटी 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचे आणि बिटवीन दॅट 2 कर्ली ब्रॅकेट जो काही आपला ऑब्जेक्ट व्हेरिएबल असेल तो टाईप करायचा आणि तो रेंडर होऊन प्रिंट होईल. सो एवढी एक छोटीशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर ब्लॉक्स असतील, त्या ब्लॉकसाठी एक कर्ली ब्रॅकेट आणि पर्सेंटेज असेल. त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचे इफ एल्स असेल, आपलं फॉर लूप असेल, व्हाईल लूप असेल, इच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ पायथॉन कॅन बी एक्झिक्युटेड देअर. सो करूयात आपण स्टेप बाय स्टेप. त्याच्या अगोदर एक फंक्शन आपण बनवलेलं आहे न्यूज, त्यामध्ये आपण डेट पास करूयात. ओके, वी आर पासिंग डेट. इथे व्ह्यूज, आपल्याकडे एक पाय न्यूज आहे. इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण टुडे नावाचा. टुडे नावाच्या ऑब्जेक्टमध्ये डेट टाईम नावाचा ऑब्जेक्ट, त्याच्यात डेट टाईम डॉट नाव आणि त्यात डेट. इम्पोर्टिंग दिस अनरिझॉल्व्ड.
सो आपण डेट टाइम ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि टुडेमध्ये सध्या आपली डेट आहे. तर टुडेमध्ये खूप सारे कंपोनंट्स आहेत. जसं की तारखेचे जेवढे असतील, लाईकवाईज डे असेल, मंथ असेल, इयर असेल, मे बी डे पण असेल. तर हा टुडे ऑब्जेक्ट आपण पास करणार ह्या टेम्पलेट पॅरामीटरच्या पुढे. तर इथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे, कर्ली ब्रॅकेट फॉर डिक्शनरी, डिक्शनरीज तो ॲक्सेप्ट करणार. मग आपण देणार एक इंडेक्स. इंडेक्स आपण टुडे दिला. आपल्या दोन्ही गोष्टी सारख्या झाल्या, बट स्टील लक्षात ठेवा इंडेक्स इज टुडे आणि ऑब्जेक्ट इज अगेन टुडे. दोन्ही गोष्टींची नावं सेम झाले, बट अर्थात दोन्ही वेगवेगळे असू शकते. सो टुडे अँड देन हा टुडेचा ऑब्जेक्ट. सो जेव्हा HTML रेंडर केलं जाईल न्यूज रजिस्ट्रेशन, ओके, त्याच्याकडे हा जो काही डिक्शनरी ऑब्जेक्ट आहे तो आलेला असणार आहे. आल्यानंतर त्याला HTML मध्ये म्हणजे थोडक्यात DTL म्हणजे जँगो टेम्पलेट लँग्वेजमध्ये कसं मॉडिफाय करायचं. तर इथे बॉडीच्या जस्ट वरती आपण देणार 2 कर्ली ब्रॅकेट्स. त्याच्या आधी आपण लिहिणार H1. जस्ट एक हेडिंग देणार आहोत, थोडं मोठं दिसेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. H1 ला क्लोज केलं आणि 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये आपण लिहिणार टुडे. सेव्ह इट अँड लेट्स रन इट. म्हणजे दिसायला सुरुवात झाली. डिसेंबर 2, 2021. ठीक आहे. सो काही अडचण नसेल तर एकदा हँड करता क्विकली. अडचण असेल तर लगेच विचारून घ्या. सो हे जे काही नोटपॅड आहे आजची, सो तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी केली ना तरी तुम्हाला क्लिअरली समजणार आहे. तो आपण टुडे हा ऑब्जेक्ट प्रिंट केला. याच्या व्यतिरिक्त आपण काही गोष्टी त्यामध्ये अजून एक्स्ट्रा पास करू शकतो. लाईक वाईज डेज ऑफ वीक्स, ठीक आहे, अशी एक लिस्ट आपण इथे क्रिएट करूया. व्ह्यूज डेज ऑफ वीक आहेत आणि टुडे नावाच्या डिक्शनरी इंडेक्समध्ये आपण टुडे ऑब्जेक्ट दिला. आता आपण इथे लिहूया डेज आणि त्याच्या पुढे डेज ऑफ वीक असं सेंड केलं. आपल्याकडे ऑब्जेक्ट सध्या डेज असा आलेला आहे. हा आता आपण प्रिंट करणार आहोत टेम्पलेटमध्ये. तर इथे न्यूजमध्ये जाऊयात. इन्स्टेड ऑफ टुडे आपण इथे लिहूयात डेज. सेव्ह करू. सगळे दिवस आपल्याला दिसतील लिस्ट फॉर्मॅटमध्ये पण. तर इथे रिफ्रेश करतो. लिस्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे असं दिसत आहे. ही जी यू आहे याला युनिकोड म्हणा तुम्ही, आणि ही जुना पायथन म्हणून थोडीशी अडचण आहे. ओके, अर्धा तास झाला आपल्या बॅचचा. rerun it. कोणाला काही अडचण असेल तर विचारून घ्या. शेवटचा मेसेज चालू आहे सर, थोडी प्रॅक्टिस. ओके, तो डेज पास केलेला आहे. आपण सेव्ह करूयात. पुन्हा एकदा सर्व्हर रन करावं लागलं आपल्याला. आपल्याला मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे असं काहीतरी दिसतं आहे. तिकडून जे आपण पास केलं होतं ते, आणि साधारण युनिकोड लिटरल्स म्हणून तो हे दाखवतो आहे, यू यू यू.
हे युनिकोडमध्ये आहे म्हणून. सो नवीनमध्ये त्यांनी ते सॉर्ट आउट केलेलं आहे. तर याच्यासाठी इथे तुम्हाला एक काम करावं लागेल, की जिथे व्ह्यू क्रिएट केला आपण, इथे आपला व्ह्यू आहे, व्ह्यूज पार्टमध्ये सगळ्यात वरती एक मॉडेल त्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे, युनिकोड लिटरल्स म्हणून. तर त्याला आपण कट करून टाकायचं. ओके, आणि एकदा सेव्ह करा. काही गोष्टींना अडचण येईल, पण अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी सॉर्ट आउट केल्या जातील. तर तो यू कट झाला आणि प्रॉपरली आपल्याला मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं दिसत आहे. आता आपण जेव्हा लिस्ट आयटम ॲक्सेस केले होते, तर या बऱ्याचशा गोष्टी शिकलो होतो. आपल्याला इंडिव्हिज्युअल एकच दिवस हवा आहे. ठीक आहे, काय करू शकतो आपण बघूया. तर इथे डेज लिहितो आणि बॉक्समध्ये 0 लिहून बघतो. इट वर्क. ओके, so it will not work actually. तो थोडेसे चेंजेस आहेत, की आपण जे बॉक्समध्ये देणार होतो, इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला डे डॉट झिरो असं लिहावं लागेल. आपण इथे जो ॲरे लिहून मध्ये 0 देत होतो जनरली लिस्ट आयटम ॲक्सेस करण्यासाठी, इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला हे असं ॲक्सेस करावं लागेल. डेज लिहा, डॉट द्या आणि 0. हे थोडेसे चेंजेस आहेत. डिजँगो टेम्पलेट लँग्वेज आपण ज्याला म्हणूया, त्याचे थोडे डेज मधला 0 नंबर. सो 2 0 1 2 वेनसडे आपल्याला दिसतो आहे. आणि याच्यातला एक काय म्हणतो इंटरनल रूल किंवा इंटरनल ट्रॅडिशन हा पण आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जेव्हा कधी व्ह्यूमध्ये एखादा ऑब्जेक्ट पास करशाल, तर तो मेक शुअर की डिक्शनरीच असला पाहिजे. आपण सध्या काय शहाणपणा केला थोडासा, डेज ऑफ वीकमध्ये लिस्ट आयटम पास केला. तर त्यांच्या म्हणण्यानुसार यार तुम्ही असं करूच नका, जे करायचं डिक्शनरीमध्ये करा. सिक्वेन्सला त्यांच्याकडे एवढं मॅटर नाही आहे. आणि जर असेल जरी तरी काय हरकत नाही, कारण सध्याच्या ज्या डिक्शनरीज आहेत ह्या ऑर्डर्ड मिळत आहेत. सो त्यामुळे आपल्याला ऑर्डर पण मिळते आणि विशेषतः नावाने पण मिळत आहे. सो इन केस जर ऑर्डर हवी असेल तर तुम्हाला ऑर्डर मिळते त्यातून, नाहीच तर मग स्पेसिफिक इंडेक्स ॲक्सेस केलं की तुमचं काम होतं. सो हे झालं डेज ऑफ वीक लिस्ट आपण पास केलं. सो अशा आपण हव्या तितक्या डिक्शनरी आयटम्स इथे पास करू शकतो. तर दुसरा इंडेक्स डेज ऑफ वीक, तिसरा अजून काहीतरी करू शकतो आणि मग त्याला आपण 1 बाय 1 ॲक्सेस करणार. ओके, सो न्यूजमध्ये नेक्स्ट काही फिल्टर्सही आपल्याला अलाउ केलेले आहेत, की जे आपण नुसतं व्हेरिएबल नेम लिहितोय टुडे. सो इन्स्टेड ऑफ दॅट आपण काही फिल्टर अप्लाय करू शकतो. तर फिल्टर अप्लाय करायचा फॉर्मॅट कसा असेल, तर कर्ली ब्रॅकेटमध्ये साधारण व्हेरिएबल आपण लिहितच होतो. तर तो व्हेरिएबल लिहा. ओके, मध्ये एक एक लाईन द्यायची अशी उभी. ओके, याला काय म्हणता माहिती नाही. सिम्पली ऑरची एक लाईन आहे ती द्यायची आणि त्यानंतर जो काही फिल्टरचा पॅरामीटर असेल तो पास करायचा. सो फिल्टरचा पॅरामीटर इथे आपण एक बघूयात, ज्यामध्ये स्ट्रिंग आणि पुढे ट्रंकेट वर्ड्स आणि कोलन आणि 80 असा आहे. तो आपण बघूयात. व्ह्यूज मध्ये जाऊ. एक अजून स्ट्रिंग पास करू आपण, str सॅम्पल असं काहीतरी लिहिलं आपण. ओके, सॅम्पल डबल कोट आणि याच्यामध्ये काहीतरी मोठी स्ट्रिंग लिहितो. हॅलो ऑल ऑफ यू, व्हेरी गुड मॉर्निंग. हे सॅम्पल पास करणार आपण. कॉमा डबल कोट
आणि इथे नाव आपण फक्त यस देऊयात. ओके, कोलन देऊ, त्यात आपण पास करणार सॅम्पल स्ट्रिंग. सो वी हॅव जस्ट पास सॅम्पल इंडेक्स यस इंडेक्स आणि त्यामध्ये आपण सॅम्पल हे पास केलं. सो लेट्स चेक. न्यूजमध्ये जाऊयात, इथे एसला एस लिहिला, सेव्ह करूयात, आउटपुट बघूयात. हॅलो ऑल ऑफ यू, व्हेरी गुड मॉर्निंग. येस. आता एक समजून घ्या काय म्हणायचं. ऑरची एक लाईन येते उभी फक्त, आणि याच्या पुढे आपण लिहिणार संकेत वर्ड्स. इथे दिल्यानुसार संकेत वर्ड्स आणि कोलन आणि एटी. संकेत वर्ड्स कोलन एटी. एटी आता एवढे वर्ड्सच नाही आहेत आपले, तर त्याच्याऐवजी आपण लिहूयात 10. फक्त 10 अक्षर तो दाखव असं आपण त्याला सांगतोय. लोअर एकदा करून बघूयात. काही गोष्टी त्यांनी एलिमिनेट केल्यात मे बी, कारण आता स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग तर स्ट्रिंग यार ठीक आहे चालेल. एक अप्पर इज वर्किंग, अप्पर किंवा लोअर, तर जी काही स्ट्रिंग असेल ती ऑटोमॅटिकली कन्वर्ट होते आहे आणि लोअर केसमध्ये आपल्याला दिसणार. आपण इथे एस लिहिलं, लोअर लिहिला, आणि इथे तुम्ही बघू शकता जे थोडेफार कॅपिटल अक्षर होते एच पी इथे स्मॉल झाले. इन्स्टेड ऑफ आपण अप्पर ट्राय करून बघू, UPPER. ऑल टेक्स्ट आर कॅपिटल. तर हे आपल्याला DTL ने प्रोव्हाइड केलं आहे. ओके, तो नॉमिनल आहे ॲक्च्युली, कारण अप्पर लोअर स्ट्रिंग करण्यासाठी आपल्याला पायथॉनमध्ये पण लँग्वेजेस आहेत. सो तिथूनच आपण डेटा व्यवस्थित फॉर्मॅट करून सेंड करू शकतो. बट इन केस जर इथे येऊन काही करायचं असेल तुम्हाला, तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या आहेत. एस कोलन अँड देन अप्पर. जस्ट सिंटॅक्स लक्षात ठेवा की असंही अलाउड आहे की नुसतं व्हेरिएबल नेम आणि पुढे जो काही पॅरामीटर असेल तो. त्यानंतर हे खूप महत्वाचं आहे. येस येस येस. ओके, इथे आपण लिहूयात, हे न लिहिता एक एक्सपेरिमेंट करू आपण. कंट्रोल एस. हे जी आपण स्ट्रिंग लिहिली, ओके, हॅलो ऑल ऑफ यू, हॅलो ऑल ऑफ यू, व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग नवीन लाईनमध्ये हवं आहे. साधारण आपण स्ट्रिंगमध्ये जेव्हा नवीन लाईन घ्यायचं ठरवतो तर स्लॅश एन देत असतो. आता हा स्लॅश एन इतका इम्पॉर्टंट आहे की HTML सुद्धा फॉर्ममध्ये जेव्हा नवीन लाईन एंटर केली जाते तेव्हा स्लॅश एनच कन्सिडर करतो. सेव्ह करताना स्लॅश एनच सेव्ह करतो. परंतु स्वतः HTML स्लॅश एनला नाही जुमानत, तर BRला जुमानतो, म्हणजे थोडक्यात ब्रेक ब्रेक टॅगला. तर मग आता इथे तुम्ही स्लॅश एन दिलेले, हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग स्लॅश एन, हाऊस द जोश. ओके, 2 ठिकाणी स्लॅश एन आहे. सेव्ह करतो, काय आउटपुट येतं एकदा बघतो. स्लॅश एन बिलकुलच एलिमिनेट केला त्याने. नवीन लाईनचा तर विषयच नाही, स्लॅश एन पण खाऊन घेतला. आता आपण टेम्पलेटमध्ये हा एक्सपेरिमेंट करू शकतो. तिथे कोलन लिहायचं एस्केप आणि त्यानंतर लिहायचं आहे लाईन ब्रेक्स. लाईन ब्रेक्स. लेट्स सी. जिथे जिथे स्लॅश एन होते तिथे तिथे त्याने BR टॅग अप्लाय केले. सो जस्ट रिप्लेस केलं स्लॅश एन विथ BR. एका खाली एक लाईन आपल्याला दिसायला सुरुवात झाली. नेक्स्ट इज टॅग्स. ठीक आहे, सो टॅग्स, ठीक आहे, याला टॅग्स त्यांनी नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली याला आपण
ठीक आहे सर, ते जसं म्हणतात तसं म्हणूया. टॅग म्हणजे ॲक्च्युली असं राहतं, की जसं अँगल ब्रॅकेटमध्ये आपण एखादी गोष्ट लिहितो H1, परंतु टॅग्स त्याला नाही म्हटलं जात. इथे आता ज्याला टॅग्स म्हणायचे ते आपण बघूया. आपल्याला खूप सारा कोड पायथॉन सारखा DTL म्हणजे Djangoच्या टेम्पलेटमध्ये लिहिण्याची गरज पडते. मग त्याला आपल्याला एका विशिष्ट एरियामध्ये कव्हर करायचा आहे आणि तो हा अशा प्रकारे असेल. सो वेअर इज आवर टेम्पलेट, हिअर इज आवर टेम्पलेट. तर आपल्याला इन केस काही लिहायचं आहे तर आपण ते असं लिहिणार. याच्यामध्ये आपल्याला पायथॉनचे काही कंडिशनल्स, काही लूप्स आपल्याला यामध्ये यूज करता येते. तर इथे आपण इफ लिहू शकतो, मे बी एखादं फॉर लिहू शकतो. अशा काही गोष्टी आपल्याला इथे लिहिता येते. याला आपण एरिया किंवा याला आपण ब्लॉक असं म्हणणार. पायथॉन एरिया किंवा पायथॉन ब्लॉक, आणि टेक्निकली याला टॅग्स म्हणतात ते लोक. यात काय काय देऊ शकतो तर इफ कंडिशन, फॉर लूप आणि टेम्पलेट इनहेरिटन्स आणि बरंच काही. सो इथे एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, तो जशाला तसं कॉपी करतो, टेस्ट करतो. बरं, आता आपण एक काम करूया. याला सिलेक्ट करायचा, राईट क्लिक करायचा, फॉर्मॅट, व्हेरी फॉर्मॅट. चालेल, काही अडचण नाही. So see this, if ओके, टुडे डॉट डे आपण एक व्हेरिएबल व्ह्यूज मधून पास केलेला होता इथे टुडे, आणि ज्यामध्ये तारीख होती. तर त्या तारखेमधली जी डे आहे फक्त, म्हणजे ज्यामध्ये साधारण 1, 2 असं असतं. टुडे डॉट डे इज इक्वल्स टू 1. म्हणजे थोडक्यात एक तारीख जर असेल तर तो तुम्हाला H1 टॅगमध्ये, आता H1 ऐवजी H2 लिहूयात आपण. H2 टॅगमध्ये लिहून दाखवेल, दिस इज द फर्स्ट डे ऑफ द मंथ. ओके, elif today dot day is equal to 30. This is the last, शेवटचा. याला सुद्धा H2 मध्ये कव्हर अप करू आपण. आणि त्याचं काहीच नसेल तर तो म्हणणार आय डोंट नो. सध्या तारीख 2 आहे, तर आय डोंट नो असं दिसायला हवं. ते करूया त्याला आणि रन करूया आणि दाखवलं आय डोंट नो. तो इफ एल्सचा ब्लॉक आपल्याला लिहायचा असेल, लक्षात ठेवायचं आहे, कर्ली ब्रॅकेट पर्सेंट आणि याच्या आतमध्ये आपण पायथॉनमध्ये जसं लिहिलं इफ देन. बरं, यामध्ये एक एक इथे कोलन नाही आहे. आता त्याचं रिझन असं आहे, कोलन तिथे आपण देत होतो त्याचं कारण असं आहे की त्याच्या पुढे किंवा पुढच्या लाईन इंडेंटमध्ये दिल्या जायच्या. आता इथे इंडेंट नावाचा प्रकार नाही. HTML म्हणजे सगळ्यात बेसिस्त लँग्वेज असते आणि त्या बेसिस्तीमध्ये ही शिस्त जमत नसते. त्यामुळे त्यांनी पण थोडंसं मोल्ड केलं. कोलन वगैरे द्यायची गरज नाही. पुढच्या लाईन्स तो कन्सिडर करतो का इफच्या ब्लॉक लाईन आहे किंवा ट्रू लाईन्स आहेत. इथून पुढे ही ट्रू लाईन. ओके, त्यानंतर पुन्हा एक एलिफ, पुन्हा एखादी ट्रू लाईन, पुन्हा एक. सगळं ब्लॉक संपल्यानंतर शेवटी तुम्हाला ही एक गोष्ट लिहावीच लागते. जसं तुम्ही इफने स्टार्ट केलं, सगळ्यात शेवटी तुम्हाला एंड इफ लिहावंच लागतं, कारण याला इंडेंट नसल्यामुळे कुठे एंड आहे ते माहिती नाही. मग त्यांनी ही एक सुविधा केली, तर तुम्ही एंड इफ लिहा तो समजून घे. जरी ते फॉर लूप असेल तरी ते तुम्हाला एंडमध्ये एंड फॉर असं लिहावं लागतं. सो जे काही तुम्ही स्टार्ट करताय ते इथे लिहिताना एंड ते नाव लिहायचं, एंड इफ, एंड फॉर, वॉट एव्हर. सो इफ एल्स आपण लिहिलं. आता आपल्याला आय डोंट नो दिसलं, त्याच्याऐवजी आपण एक काम करूयात.
ते 30 ऐवजी 2 लिहिलं आणि इथे लिहू सेकंड डे ऑफ द मंथ. सेकंड डे ऑफ द मंथ बघूया. सेकंड डे ऑफ मंथ. सो इथपर्यंत सगळेजण कनेक्टेड असतील आणि कळालं असेल तर एकदा हँड रेस करता का? ओके. समाधान इज देअर. कविता इज वेटिंग. काही अडचण कोणाला? ओके. सो वी जस्ट बरं एक विचारायचं आहे. कोणाचं PHP झालेलं आहे का? त्या PHPचं थोडंफार टॅक्स माहिती आहे कोणाला? एनी वन ऑफ यू हँड रेस करता का एकदम? श्रुती तुझं झालं आहे PHP? ओके. सो साधारण PHP मध्ये अशा प्रकारे असणार की इथे एक अँगल ब्रॅकेट PHP आणि त्यानंतर अँगल ब्रॅकेट क्लोज. याच्या आतमध्ये PHPचा कोड लिहायचा असतो आणि याच्या आजूबाजूला तुम्हाला सगळे HTML चे टॅग दिसतील, जसं H1, H2 एक्सेट्रा एक्सेट्रा. तिथे ज्या प्रकारे PHP मध्ये लिहिलेलं तो रेंडर करतोय, तसं इथे कर्ली ब्रॅकेट आणि पर्सेंट मध्ये लिहिलेलं रेंडर करणार तो. ओके, ठीक आहे. इतर रिलेशन नावात एवढी मजा नाही राहिली. सो इफचा ब्लॉक आपण एक्झिक्यूट केला. ओके, सेम वे आपण एक फॉर लूपचा ब्लॉक एक्झिक्यूट करून बघूया. ठीक आहे. फॉर लूपचा ब्लॉक एक्झिक्यूट करण्यासाठी आपण डेज ऑफ वीक पासच केलेले आहे. हे डेज ऑफ वीक इंडिव्हिज्युअली आपल्याला आता पिक करायचे. सिम्पली हा एक छोटासा कोड आपण टेम्पलेटमध्ये पास करणार. एक पॅराग्राफ टॅग दिला. ब्लॉकमध्ये आपण लिहिलं फॉर. ओके, डे इन डेज ऑफ वीक्स. ठीक आहे. तर डेज ऑफ वीक्स एवढं नव्हतं दिलेलं, आपण फक्त डेज लिहिलेला होता. तर डेजमध्ये जे काही डे असतील, ओके, एक एक डे उचलला जाईल, जसं आपण फॉर लूप यूज केले अगोदर आहे. आणि तो मग एक 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 प्रिंट केला जाईल. सो लेट्स सी कसं दिसतंय हे. काय होतं यामध्ये असते. सो इथे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. हे सगळे दिवस वन बाय वन आपल्याला दिसले. सो तिकडून जी लिस्ट आली त्याला लूपमध्ये आपण मोल्ड केलं. फॉर डे इन डेज, नाव डेज आर डिस्प्ले. आणि शेवटी एंड फॉर करणं पण तितकंच गरजेचं आहे. फॉर इज एंडेड देअर. सो नो कोलन, इथे कोलन नाही आहे. सेकंड थिंग इथे, ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे इथे डिक्शनरी किंवा लिस्ट ऑब्जेक्टच पाहिजे, दुसरं काहीच चालत नाही त्याला. डिक्शनरी डिक्शनरी, दुसरं पण नाही. आता आपण अगोदर असं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहे बघा, की आपण इथे रेंज लिहायचो, रेंजमध्ये मग एखादा अंक द्यायचो. इथे ते चालणार नाही. आता आपल्याला इथे काय द्यावं लागेल? रेंज. लेट्स करूया आणि ते रन करूया. त्याच्या व्यतिरिक्त आपण हॅलो, गुड मॉर्निंग बऱ्याच गोष्टी केल्या ना. तर ती एक येस नावाची स्ट्रिंग देऊन बघू काय. फॉर डे इन येस. ओके, जस्ट आहे. लेट्स सी काय दिसतं. वा, ॲज एक्सपेक्टेड एक 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 अक्षर दिसत आहेत ते. ठीक आहे. HELLO, हॅलो, ऑल, ऑफ, यू, इथून तिथून प्रत्येक एका कॅरेक्टरला एक एक पॅराग्राफ त्याने सेट केला. त्यानंतर टुडे पण एक ऑब्जेक्ट आहे. टुडे मध्ये काय दिसतं ते बघूया. सो टुडेला बायफर्गेट नाही करता येणार. सो इट इज नॉट इटरेबल. This is correct there. Next topic is block and extend tag. ठीक आहे. सो याचा पर्पज काय ते पण आपण बघू. त्याच्या अगोदर इथे जे दिलेलं आहे थोडंफार ते रीड करून घेऊ. अ टेम्पलेट सिस्टम कॅनॉट बी कम्प्लीट विदाउट टेम्पलेट इनहेरिटन्स. टेम्पलेट इनहेरिटन्स हे असायला जावं. इनहेरिटन्स आपण पायथॉनमध्ये बघितलेलं आहे. एक क्लास असणार, त्या क्लासचा एक चाइल्ड क्लास असणार, त्याचे पुन्हा 2-4 चाइल्ड असू शकतील. सो अशा रीतीने ते
एक्सटेन्शन येत राहणार आहे. आणि जर आपण टेम्पलेट सिस्टममध्ये इनहेरिटन्सच नाही दिलं तर प्रत्येक टेम्पलेटमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी देत बसाव्या लागते आणि त्याने अडचण अशी येईल का युनिफॉर्मिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल. लाईकवाईज एखादी वेबसाईट तुम्ही बघताय, जसं आपली बूटस्ट्रॅपचीच वेबसाईट आहे, तुम्ही कोणत्याही पेजवर जा, तुम्हाला एक युनिफॉर्मिटी दिसते. जसं वरती एक तो स्पेसिफिक टॅग दिसतोय, खालचे सगळे फॉन्ट्स इक्वल दिसत आहेत, हेडिंगमध्ये पण कुठेतरी युनिफॉर्मिटी आहे का, एक फेवरेट आयकॉन इथे दिसतोय, इथे पण तो दिसतोय. सो ही युनिफॉर्मिटी येण्यासाठी ह्या वेबसाईटचे काही कंपोनंट्स वेगवेगळ्या एच टी एम एल फाईलमध्ये बायफॉर्गेट केले जातात. आणि एच टी एम एलचे कंपोनंट्स बेसिकली सांगायचे झाले तर एक हेडर असतो की जो प्रत्येक फाईलमध्ये किंवा प्रत्येक एच टी एम एल टेम्पलेटमध्ये कॉमन असणार आहे. जसं इथे हेडरमध्ये काय काय इन्क्लुडेड आहेत, तर हा एक मेनू बार, ठीक आहे, मे बी हा एक साईडचा नॅव्हिगेशन बार, मे बी प्रत्येक ठिकाणी हेडरमध्ये इन्क्लूड होईलच असं काही नाही. सो हेडरमध्ये हे एक आणि साईडचा नॅव्हिगेशन मे बी. त्यानंतर एक कंपोनंट असणार फुटर. फुटरमध्ये काय असेल, वेबसाईटचा शेवटचा एरिया हा एवढा, प्रत्येक ठिकाणी गेलं की एवढं दिसणारच. एंड झालं की इथून त्याला कुठेतरी जाण्यासाठी मार्ग आहे, वेबसाईट थांबत नाही. ठीक आहे, याच्यामुळे जर हे नाही दिलं तर मग तो खाली आला तर क्लोज करून टाकू शकतो वेबसाईट. पण आता खाली आला त्याला दिसतंय काहीतरी अजून, ओके, इन केस तो जर मोटिवेट झाला तर तो क्लिक करेल, पुढे सारखेल. तर एक कंपोनंट हेडर, दुसरा कंपोनंट फुटर, एक तिसरा बनवू शकता तुम्ही नॅव्हिगेशन बार लेफ्ट साईडला. चौथा तुम्ही कंटेंटसाठी बनवू शकता जर तुमची वेबसाईट युनिफॉर्म असेल, हे विशिष्ट कंटेंट जसं इथेही त्यांनी केलेलंच असणार आहे. काही एक हेडिंग आहे आणि त्याचा काही कंपोनंट आहे, प्रत्येक तसंच बघा. एक हेडिंग सम कंपोनंट, हेडिंग सम कंपोनंट. तर याच्यासाठी ते काही ब्लॉग्स किंवा काही टेम्पलेट बनवून ठेवतील आणि ते टेम्पलेट जिथे जिथे व्ह्यू करायचे तिथे तिथे एक्सटेंड केले जाते, थोडक्यात इनहेरिट केले जाते. The meaning, when you are designing your template, you should have a main template with holes that the child template will fill according to his own need. Like a page might need a special CSS for selected tabs. So let's change the hello. आता इथे हॅलोसाठी आपण आपले आपले बनवू. तर साधारण जी इनहेरिट करून घेतलेली आहे ना त्याला बेस टेम्पलेट म्हणतात. तो एक बेस टेम्पलेट आपण बनवणार, त्याच्यामध्ये एवढा कोड आपण टाईप करूया. इथे एक बेस टेम्पलेट जो की रेडी ऑलरेडी, त्यात आपण हा कोड पेस्ट करून देऊ. तर त्यात काय काय आहे ते बघा. आता टायटल टॅग आहे, हा टायटल टॅग याच्यात जे काही लिहू ना आपण ते इथे दिसतं वरती. ठीक आहे, सो बी केअरफुल, इथे आपल्याला ते बघायचं आहे. टायटल टायटल टॅग क्लोज केला, त्याच्यामध्ये एक कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, कर्ली ब्रॅकेट एंड. ह्या ब्लॉकचं नाव टायटल आहे, ब्लॉक, आणि आपण पुढे काय लिहिलं टायटल. तर आपण कन्फ्युजन केलं नाही, तर टायटल टॅग आहे मग टायटलच नाव दिलं सिम्पली. त्याच्या आतमध्ये एक स्पेशल टायटल असेल आणि हा ब्लॉक एंड होईल सिम्पली. त्यानंतर बॉडीमध्ये एक ब्लॉक आणि कंटेंट नावाचा ब्लॉक असणार, त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचे कंटेंट्स असतील. इथे आपण एक अजून एक ब्लॉक बनवूयात आपण. आणि ज्याला आपण टॅग मध्ये सेट करू. तो ब्लॉक H3 आणि इथे आपण लिहूयात H3 कंटेंट. सो आपण सध्या हे स्पेसिफिक ह्या दोन गोष्टींवर फोकस करू. पहिल्यांदा बरं, ही बेस टेम्पलेट आहे, बेस टेम्पलेटमध्ये कुठला डेटा नाही दिला जाणार, फक्त अशा पद्धतीने स्पेसिफाय केलं जाईल की इथे ह्या गोष्टी येतील. इथे टायटल येईल, बॉडी येईल, दॅट्स इट. आपल्या न्यूजमध्ये जाऊयात. न्यूजमध्ये
बॉडीपर्यंत जे काही लिहिलं त्याला डिलीट करून टाका. ठीक आहे. खाली बॉडी HTML क्लोज केलेलं आहे, याला पण क्लोज करून टाकायला आपण. सो जो काही तो वरचा कोड टाईप करायची मेहनत होती आपली आणि खाली क्लोज करायची पण मेहनत होती, ती आता पूर्णपणे कमी झाली. पण कमी करण्यासाठी तुम्हाला एवढी एक गोष्ट करायला लागेल. कर्ली ब्रॅकेट पर्सेंट इथे एक्सटेन्स, ही एक लाईन लिहावी लागेल. एक्सटेन्स कोणाला एक्सटेंड करायचं आहे? मेन अंडरस्कोर टेम्पलेट इन्स्टेड आपण इथे नाव देऊ बेस. जेव्हा बेस HTML आपण एक्सटेंड करणार, अल्टिमेटली आपल्याला काय भेटलं? बेसमधला सगळा कोड. मग त्यात हेड असतील, इतर काही CSS कनेक्टेड असतील तेही, काही स्टाईल्स असतील, सगळं यातलं आपल्याला युजेबल आहे न्यूजमध्ये. मग आता एक एक गोष्टी स्पेसिफाय करू आपण. आपण स्पेसिफाय करणार टायटल. ब्लॉक तिकडे होता टायटल, इथे आपण लिहिणार माय हॅलो पेज. एंड ब्लॉक, कंट्रोल एस, रन करूया. इथे माय हॅलो पेज वरती दिसतंय. नेक्स्ट इथे दुसरं काहीतरी टाकू आपण. ते दिसायला सुरुवात झाली. व्यतिरिक्त आपल्याला आपल्या पेजमध्ये एक H3 कंटेंटही दिसतोय. ओके, एक्सटेंड केल्यानंतर. सो हा H3 कंटेंट आपल्याला द्यावा लागणार, बॉडी कंटेंटही द्यावा लागणार. लेट्स सेट दॅट. सो इथे आपण लिहिणार ब्लॉक, नाव काय दिलं जातं? ओके, ब्लॉक आपण दिला होता H3. H3 आणि आपण ब्लॉक एंड करणार. याच्या आतमध्ये आपण दिस इज एडिंग इन फ्रॉम ब्लॉक, कंट्रोल एस, इकडे रिफ्रेश करणार. दिसायला लागलं, राईट? तर सगळे कंपोनंट्स आपल्याला आता असे डिस्प्ले करायचे. याचा बेनिफिट असा आहे की न्यूज सारखे आपण 100 पेजेस बनवले आणि सगळ्यांची स्टाईल मला चेंज करायची. सो इट इज व्हेरी इझी. फक्त बेसमध्ये जा, इथे येऊन तुम्ही एक स्टाईल टॅग द्यायचा आहे आणि तुमचं काम होऊन जाईल. स्टाईल यात आपण स्पेसिफाय करू हेडिंग तरी कशी दिसेल. 1 hour इज डन. 8 वाजले. ओके, सो कोणाला अडचणी असतील तर लगेच विचारा. सुरू होण्यापर्यंत सुरू होईपर्यंत कोणालाच अडचण नाही. असं कसं रे, काहीतरी विचारा ना, निदान थोडंफार. काहीच अडचण नाही. याचे दोन असतात कारण खरं तर. एकतर पूर्ण समजलं, नाही तर काहीच नाही समजलं. ऑफलाईनचे स्टुडंट काहीच नाही समजलं म्हणतात. उठा रे झोपा नका काढू. Okay, so let's have this code. So इथे एक स्टाईल डिफाईन करतो.
बॉडीसाठी. कलर करतो रेड आणि बॅकग्राऊंड कलर करतो येल्लो. run server. Okay, so let's see the change. सो एक रेड कलर आणि एक बॅकग्राऊंडचा येलो कलर आपल्याला दिसायला लागला. सो असे जेवढे 100-200 पेजेस असतील एका स्टाईलमध्ये आपले सगळे चेंज होते, बट ओनली बिकॉज ऑफ एक्सटेन्शनमुळेच हे पॉसिबल आहे. असं एक्सटेन्शन पण दिलेलं असू शकतं. मेनी पॉसिबिलिटीज आर द्या. आता आपल्याला काय आहे ना की इथून तिथून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु एक सिंटॅक्स वाईज लक्षात ठेवा आणि एक कॉन्सेप्च्युलिटीजमध्ये क्लिअर राहा की एक्झॅक्टली आपण पायथॉनमध्ये कसे प्रोजेक्ट डिझाईन करू शकतो, यात कसं चालतं याचं स्ट्रक्चर. तेवढं जरी लक्षात राहिलं ना तर वेळेवर तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कळून जातील. की अशा पद्धतीने काही टेम्पलेट्स असतात ते आपण रेंडर करून पास करू शकतो. देन आफ्टर आपण काही ब्लॉक्स बनवू शकतो, त्या ब्लॉक्स थ्रू काही डेटा रेंडर करून पास ऑन करू शकतो. हे पॉसिबिलिटीज आर देअर. ओके, सो ब्लॉक कंटेंट. आता आपला जो काही इतर कंटेंट होता H3 याचा त्याला आपण असं ब्लॉक कंटेंटमध्ये घेऊ शकतो. ओके, आपण डिलीट केलेला ना आता. ब्लॉक H3 आणि व्हेरी ब्लॉक H3. ब्लॉक कंटेंट व्हेरी लास्ट आपण ते एंड करणार. सगळ्या गोष्टी आता दिसतात. ओके, सो वेळ आहे ना अजून. नेक्स्ट टॉपिक इज आवर क्रिएटिंग मॉडेल्स. सो आपण काही मॉडेल्स क्रिएट करणार आहोत. सो व्हॉट इज दिस मॉडेल. आज आपण एक काम करूयात, फक्त थिअरी समजून घेऊ. उद्या आपण याच्यावर प्रॅक्टिकल्स करूयात. मॉडेल is a class that represents table or collection in our database. आपल्या डेटाबेसमध्ये जे काही टेबल्स किंवा त्यांचं कलेक्शन असणार आहे त्याचं एक रिप्रेझेंटेशन असणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण स्पेसिफाय करणार टेबलचं नाव कुठलं असलं पाहिजे, कॉलमचं नाव कोणते असलं पाहिजे, त्याची साईज किती असली पाहिजे आणि त्यात कुठल्या प्रकारचा डेटा एंटर झाला पाहिजे. ठीक आहे, अशा 4-5 गोष्टी आपण देणार. सो व्हेरी फर्स्ट साईज, देन नेम, देन डेटा टाईप. डेटा टाईपमध्ये कॅरेक्टर गेला पाहिजे, नंबर्स गेले पाहिजे, फ्लोट्स गेले पाहिजे, डेट्स गेले पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर याचं सगळं काही आपण मॉडेलमध्ये डिफाईन करणार. हे डिफाईन कुठे करायचं आपल्याला, जे काही ॲप आपण क्रिएट करू. आपण सध्या टू नावाने ॲप क्रिएट केलं होतं, त्यात मॉडेल्स नावाचं एक पायथॉनची फाईल तुम्हाला दिसेल. यात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी डिफाईन करायच्या. ओके, तो इथे आपण तो मॉडेल बनवणार. व्हेरी सिम्पल. आपण जसे क्लास बनवले त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा बनवायचं. फंक्शन्स बनवले तसं काम करूयात. उद्या आपण कंटिन्यू करू मॉडेल्सला. आज कोणाला काही अडचण असेल तर विचारा, नसेल अडचण तर 100 टाईप करा. उद्या आपण थोडेसे क्वेश्चन याच्यावर करूया ना, मागे पुढे थोडंसं रिव्हिजन होईल. आणि मेक शुअर की दररोज ऑन करून किमान 1 तास द्याच. हां, थोडी प्रॅक्टिस नाही चालत त्याला, मला हेवी प्रॅक्टिस करावी लागेल.
Okay, so let's stop here. So have a good morning, good day. So thank you all of you.